बातमी पुण्यातून आहे। पुण्याचा गड राखण्यात भारतीय जनता पक्षाला मोठं यश आलं। त्यामुळे आता पुण्यात भाजपची ताकद अर्थातच वाढलेली आहे। 8 पैकी 6 जागांवर भाजपचे आमदार विजय झाले। कोथरूडमधून चंद्रकांत पाटील विजय झाले, तर पर्वतीमधून माधुरी मिसाळ विजय झालात। खडकवासलामधून भीमराव तापकीर विजय झाले, तर कसबामधून हेमंत रासने विजय झालेले आहेत। तर पुणे कॅन्टोन्मेंटमधून सुनील कांबळे विजय झालेत। शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे हे देखील विजय झालेले आहेत। त्यामुळे आता पुण्याचा गड राखण्यात भारतीय जनता पक्षाला मोठं यश आल्याचं पाहायला मिळत आहे। 8 पैकी 6 जागांवर भाजपचा झेंडा फडकलेला आहे। अधिकचा तपशील आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहतोय। चंद्रकांत पाटील कोथरूडमधून विजय झाले, तर पर्वतीमधून माधुरी मिसाळ भाजपच्या विजय झाल्यात। खडकवासला मतदारसंघातून भीमराव तापकीर भाजपचे विजय झालेले आहेत। कसबामधून हेमंत रासने विजय झाले, तर पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये सुनील कांबळे विजय झालेले आहेत, तर सिद्धार्थ शिरोळे हे शिवाजीनगर मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले। त्यामुळे आता पुण्याचा गड राखण्यात भारतीय जनता पक्षाला सर्वात मोठं यश आलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।